महाराष्ट्र के जलगांव में आज सरकारी कामकाज पूरी तरह ठप हो गया। अपनी मांगों को लेकर जलगांव कलेक्टोरेट में हजारों सरकारी कर्मचारियों ने हुंकार भरी है। राज्यव्यापी आंदोलन के समर्थन में जिले के करीब 12,000 कर्मचारी बेमुदत हड़ताल पर चले गए हैं। इन कर्मचारियों की मांगे साफ है, पुरानी पेंशन योजना को तुरंत लागू किया जाए और सरकारी विभागों में कॉन्ट्रैक्ट यानी ठेका पद्धति पर भर्ती बंद हो। प्रदर्शनकारियों का कहना है कि प्रशासन ने बार बार उन्हें सिर्फ आश्वासन दिया है, जिसे वे अब और बर्दाश्त नहीं करेंगे। दिलचस्प बात यह है कि जिला प्रशासन ने इस आंदोलन को अनुमति नहीं दी थी, लेकिन कर्मचारियों के गुस्से के आगे सब फीका पड़ गया। कलेक्टोरेट परिसर के अंदर ही कर्मचारियों ने डेरा डाल दिया है और जमकर नारेबाजी की जा रही है। इस आंदोलन में चतुर्थ श्रेणी कर्मचारियों से लेकर वरिष्ठ स्तर के महिला और पुरुष कर्मचारी शामिल है। प्रशासन ने जहां कार्रवाई की चेतावनी दी है, वहीं कर्मचारी संगठनों ने साफ किया है कि जब तक मांगे पूरी नहीं होती, काम शुरू नहीं होगा। न अनुमति की परवाह, न कार्रवाई का डर। जलगांव के 12,000 सरकारी कर्मचारियों ने सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। नारा एक ही है, पुरानी पेंशन हमारा हक है। सरकारी दफ्तरों में सन्नाटा है और कलेक्टोरेट के गलियारों में नारों की गूंज। कर्मचारियों का आरोप है कि सरकार ने अब तक उन्हें सिर्फ छला है। चाहे चतुर्थ श्रेणी के कर्मचारी हो या महिला कर्मचारी, हक की लड़ाई में सब एक साथ खड़े हैं। प्रशासन कह रहा है कि काम पर लौटिए वरना कार्रवाई होगी, लेकिन कर्मचारियों ने ठान लिया है कि इस बार बिना फैसला लिए वे पीछे नहीं हटेंगे। जलगांव से उठी एक चिंगारी अब प्रशासन की नींद उड़ा रही है। जकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जलगांव। आज या ठिकाणी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे। काय मागण्या आहेत? जिल्ह्यातले किती कर्मचारी संघटना या ठिकाणी सहभागी झालेले आहेत? आजचा समन्वय समिती व घटक संघटना या राज्यातील जवळजवळ 90% संघटना या समन्वय समितीचे घटक संघटना आहेत। 7 मार्चला मुंबई येथे समन्वय समिती व घटक संघटनांच्या बैठकीमध्ये शासनाने समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा, हजारो वेळा म्हटलं तरी वावगं होणार नाही, आम्ही निवेदन दिली, प्रत्यक्ष भेटून चर्चा केली, चर्चेसाठी वेळ द्या ही विनंती केली। समन्वय समितीचे निमंत्रक आदरणीय श्री विश्वासजी काटकर साहेब आणि समन्वय समितीचे इतर घटक व इतर संघटनांचे सर्व प्रतिनिधींनी वेळोवेळी शासन स्तरावर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु या शासनाने कर्मचाऱ्यांकडे 100% दुर्लक्ष केलेलं आहे। त्या शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधाचे जे विचार आहेत त्या विरोध करण्यासाठी आज समन्वय समिती, राज्य सरकारी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि राज्य शासकीय नियम शासकीय जिल्हा परिषद वाहन चालक संघटना ही संपूर्ण राज्यभर 100% संपामध्ये सहभागी आहे। मागण्यांची सनद ही सर्व प्रवर्गांचे 20 मागण्या जी अतिशय ज्वलंत मागण्या आहे, त्या मागण्यांची सनद शासनाला 17 मार्चला जी समन्वय समितीने नोटीस दिली, त्या मागण्यांची सनद त्याच्यामध्ये दिलेली आहे। शासनाने समन्वय समितीच्या माध्यमातून आजपर्यंत जेवढे आंदोलने केली, निदर्शने केली, मोर्चे काढले, नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपोषणाला बसले, परंतु शासनाने समन्वय समितीला फक्त आणि फक्त चॉकलेट दिलेलं आहे, गाजर दिलेलं आहे। कर्मचाऱ्यांच्या ज्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहे, 20 मागण्यांची सनद आहे, शासन एकाही मागण्यावर रीतसर चर्चा करत नाही। आता हा जो जनसमुदाय आपण बघताय, फक्त जिल्ह्यामध्ये बघताय, हा जनसमुदाय राज्यातील सर्व पुऱ्या महाराष्ट्रामध्ये 90% कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहे। आताच तुम्हाला सांगतो की मंत्रालय हा 90% कर्मचारी संपावर असल्यामुळे हा संप 100% यशस्वी झालेला आहे आणि याची दखल शासनाला घ्यावीच लागणार आहे। महत्त्वाचे मुद्दे जास्त वेळ न घेता बोलतो की जुनी पेन्शनचा मुद्दा जो 7 मार्चच्या ऐतिहासिक संपामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजूर केला, त्याच्या मार्गदर्शक सूचना जे आजपर्यंत शासनाने निर्गमित केलेल्या नाही। आता समन्वय समितीच्या माध्यमातून 9 मार्च पासून 9 डिसेंबर पासून आम्ही नागपूरला उपोषणाला बसलो। माननीय मुख्य सचिव या राज्याचे त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं आणि चर्चा तब्बल 25 मिनिटं आमची चर्चा झाली आणि साहेबांनी फक्त एवढंच आश्वासन दिलं की हा अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा तुम्हाला चर्चेला बोलवतो आणि चर्चा करून हा सर्व विषय तुमच्या मार्गी काढतो। परंतु दुर्दैव आहे की या शासनाने आजपर्यंत मागण्यांची सनद जी आहे त्या मागण्यांमधून एकही मागणी पूर्ण केली नाही। कोणत्याही विषयाच्या बाबतीत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। म्हणून आम्ही सर्व राज्य सरकारी, मध्यवर्ती
वाहन चालक, चतुर्थ श्रेणी सर्व संघटना या शासनाचा निषेध करतो. धन्यवाद. तुमचं नाव? भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात. आपण पाहत असाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 17 लाख कर्मचारी बांधव आज बेमुदत संपावर रुजू आलेले आहेत. आपण पाहिलं असेल मागील 2.5 वर्षांच्या कालखंडापासून आम्ही सर्व कर्मचारी बांधव महाराष्ट्रामध्ये आमच्या संविधानिक मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी टप्प्याने आंदोलनाची पार्श्वभूमी इथपर्यंत आम्ही आणलेली आहे. अतिशय दुःखद सांगावंसं वाटतं की शासनाने आमच्या 2.5 वर्षांच्या कालखंडामध्ये आमची कुठल्याही महत्त्वाच्या मागण्या या पूर्ण केलेल्या नाही आहेत. आपण पाहत असाल आमच्या कर्मचाऱ्यांची कुटुंबाची सर्वात महत्त्वाची जिव्हाळ्याची मागणी ही आमची जी जुनी पेन्शन योजना आहे, जुनी पेन्शन योजनेच्या धर्तीवर आम्हाला NPSला सामाजिक आणि आर्थिक जे सुरक्षा कवच आम्हाला हवं आहे ते खूप गरजेचं आहे. आम्ही कुठल्याही माध्यमातून सर्वसामान्यांची जनता आहे महाराष्ट्राची 14 कोटी यांना कुठे अडचण होईल किंवा त्रास होईल असा आमचा कुठलाही भेदभाव नाही. कारण आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या या पावनभूमीचे सुपुत्र आहोत. परंतु भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहेत. आमच्या ज्या न्यायिक मागण्या आहेत या न्यायिक मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने, अतिशय शांततेतरित्या जळगाव मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही बेमुदत संपावर आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. तसेच आपण पाहत असाल जर एखादा लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील यांना एक वेळ जिंकल्यानंतर एकदा 2 महिने असतील किंवा 4 महिने असतील हे विधानसभेमध्ये जातात आणि आयुष्यभर तो हयात ही 2-2, 2.5 लाख पेन्शन घेत असतात. ही कुठली समानता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या समस्त 140 कोटी जनतेला संविधान अर्पित केलं, आपण पाहत असाल त्या प्रिॲम्बलमध्ये नमूद आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 मुद्द्यांवर आपली लोकशाही चालू आहे. हे करत असताना जर आमदार खासदारांना जर संपूर्ण पेन्शन दिलं जात असेल तर या संपूर्ण महाराष्ट्राचा जे 17 लाख कर्मचारी माझे जे बांधव आहेत हे कर्मचारी बांधव शासनाचा गाळा आज यशस्वीरित्या मागील 70 वर्षापासून नेत आहेत. आणि मला सांगावंसं अतिशय गौरवाने मी सांगू इच्छितो कुठल्या आमदार खासदारामुळे पेक्षा आमचा जो वर्ग 4 पासून ते वर्ग 1 पर्यंत जो अधिकारी कर्मचारी बांधव आहे यांच्या या अथक परिश्रमामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र हा प्रशासनामध्ये 1 नंबर आहे. आमची महत्त्वाची मागणी जुनी पेन्शन योजना असेल किंवा इतर महत्त्वाच्या मागण्या असतील या 20 मागण्या आहेत. त्यानंतर या शासनाने मागील 4 महिन्यापूर्वी जे काही विधेयक पास केलेलं आहे कुठलं ते अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्हाला 353चं जे विधेयक दिलं होतं ते विधेयक यांनी आता जामीन पात्र करून टाकलेलं आहे. म्हणजे कुणीही अतिशय टार्गेट लोक प्रशासनामध्ये काम करत असताना आम्हाला जे काही अडीअडचणी येतात त्या अडीअडचणींना न्याय मागण्यासाठी आम्ही जर संविधानिक मार्गाने आम्ही जर गुन्हाही दाखल करायचा म्हटलं समोरच्यांना त्रास देण्यासाठी देतात ते तर त्यावेळेस त्यांना तात्काळ जामीन मिळतोय आणि अशा पद्धतीने गुन्हेगारांना सुद्धा वाव मिळतोय. मी प्रशासनाला तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाला, प्रिंट मीडियाला मी नम्र आवाहन करू इच्छितो की भारतीय संविधानाने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत मित्रांनो, आम्ही 20 प्रकारच्या आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत. या 20 प्रकारच्या महत्त्वाच्या मागण्या आम्हाला शासनाने पूर्ववत करून द्याव्यात. आम्ही या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या सेवेसाठी आम्ही उद्यापासूनही तयार होऊ. पण शासनाने तातडीने नागरिकांची कुठलाही त्रास होणार नाही यासाठी आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात. ही नम्र मागण्या झाल्या तर तुम्ही कर्मचारी कामावर होणार नाही. मागण्या जर मान्य होणार नाहीत तर आदरणीय विश्वास काटकर साहेबांच्या माध्यमातून पुढील जो काही आदेश असेल तो संविधानिक मार्गाने आम्ही रस्त्यावर वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, वेळ पडलं तर आम्ही जो काही आदेश असेल राज्य संघटनेचा तो आम्ही फॉलो करू. मी योगेश्वर नन्नावरे, मध्यवर्ती संघटना जिल्हा सरचिटणीस तसेच महसूल